भावा, अरे ऊस बिलात ना आधी गाडी घेऊया, पाणी पट्टी नंतर भरूया. अरे मर्दा, गाडी घेऊन पेट्रोलवर खर्च करण्यापेक्षा पाणीपट्टी भर आणि भविष्यात शेतीच्या पाण्याची चिंता मिटव. कोल्हापूर पाटबंधारे मंडळाअंतर्गत कोल्हापूर पाटबंधारे विभाग दक्षिण आणि उत्तर कोल्हापूर यांचे विनम्र आवाहन. पाणीपट्टी भरा, जलसंपदा विभागास सहकार्य करा. जिल्हा परिषदेच्या सभापती पदांच्या बिनविरोध निवडी. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड नुकतीच झाली. त्यानंतर आज सोमवारी 30 मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात विविध समिती सभापतींच्या निवडी पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी मौसमी चौगले यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार स्वप्नील पवार यांच्या उपस्थितीत पार पडल्या. जिल्हा परिषदमध्ये महायुतीची सत्ता असून अध्यक्ष उपाध्यक्ष हे महायुतीचे आहेत. आज 4 सभापतीच्या निवडीसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे उमेदवार अर्ज दाखल करण्यात आले होते. निवडणूक प्रक्रियेला प्रत्यक्षात सुरुवात झाल्यानंतर महायुतीचे सदस्य सुधीर देसाई यांनी काँग्रेसच्या गटनेत्यांना अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर उपाध्यक्ष तानाजी पाटील व सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांनी महाविकास आघाडीचे गटनेते एकनाथ पाटील यांना अर्ज माघार घेण्याची विनंती केली. त्यानंतर तात्काळ एकनाथ पाटील यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे 4ही सभापतींची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध सभापती म्हणून निवड झालेल्यांमध्ये बांधकाम व आरोग्य समिती सभापतीपदी सारिका यशवंत नांदेकर, शिक्षण व अर्थ समिती सभापतीपदी शीतल प्रवीण यादव, समाज कल्याण समिती सभापतीपदी श्रद्धा अविनाश गायकवाड, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी विद्याविलास पाटील यांची निवड झाल्याचे पीठासन अधिकारी मौसमी चौगले यांनी जाहीर केले. निवड झालेल्या सर्व सभापतींचे अध्यक्ष शिल्पा खोत व उपाध्यक्ष तानाजी पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन व प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेणकर यांनी शिक्षण विभागात केलेल्या उत्कृष्ट कामकाजाबाबत त्यांचा अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर नवनिर्वाचित सभापतींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यामध्ये जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव, जिल्हा परिषद सदस्या सुयशा घाटगे, विनीता भोगम, शिवानी भोसले तसेच यशवंत नांदेकर, संजय यड्रावकर आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. या निवडीवेळी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी आबिटकर, सोनाली पाटील, शोभाताई फराकटे, सदस्य अरुण जाधव, सर्जेराव पाटील, अमर पाटील तसेच जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे.डी. उगले यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह सुरेश पाटील, कोल्हापूर.